मित्रांनो, तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये सुका खोबरं आणि बदाम टाकून ही अप्रतिम पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली, सगळ्यात पहिल्यांदा रील सेव्ह करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि रिपोस्ट करून ठेवा. म्हणजे आपल्याकडून ही रील कुठेही जाणार नाही आणि रेसिपी सुद्धा जाणार नाही. ही रेसिपी आपले आजी पंजोबा 100 वर्ष जुनी आहे आणि ते बनवून खात होते. त्यांना कोणत्याही कामामध्ये कधीही थकान येत नव्हती किंवा त्यांना थकवा येत नव्हता, कमजोरी वाटत नव्हती, खूप जास्त एनर्जेटिक वाटायचं पूर्ण दिवस जरी काम केलं. आता तसं नाहीये. आता लगेच थोडंसं काम केलं तर लगेच थकान व्हायला चालू होते. तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खाल्ली ना, तुम्हाला सुद्धा अजिबातच थकान वाटणार नाही. त्यासाठी काय करायचं, उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला 1 वाटी इतके बदाम आणि इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, ते सर्व आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. म्हणजे अगदी 10 मिनिटं छान असे उकळून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, जे बदाम आहेत ते पहा उकळून घेतल्यानंतर पूर्ण पाणी निथळून काढायचं आणि बदामाची साल काढून घ्यायची. त्याच्यानंतर खोबरं सुद्धा आपल्याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे. तर हे दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे, थोडं थोडं त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आणि अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. ही पेस्ट तयार करून घेतली की साईडला ठेवायची आणि लगेच आपल्याला इथे एक अर्धी वाटी आपल्याला गूळ चिरून घ्यायचा आहे किंवा पाऊण वाटी गूळ अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा काय करायचंय, गूळ चिरून घेतला की लगेच फ्राईंग पॅन मध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचंय. 2 ते 3 चमचे तूप घालायचं. त्याच्यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं वाटण होतं खोबरं आणि बदामचं ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला इथे खोबऱ्याची जी काळी पाट आहे तर ती काढायची असेल ना तरी सुद्धा काढू शकतात, काहीच हरकत नाही. पण नाही काढली तरीही चालेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये पहा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला तुपावरती पहिलं हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालून घेतला, गूळ छान वितळून घेतला आणि नंतरच व्यवस्थित असं त्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेतली आणि गूळ वितळल्यानंतर पाहू शकता मस्त असं मिश्रण या पद्धतीनं तयार झालं पाहिजे. म्हणजे हातावरती मिश्रण जरी घेतलं तरी गोळा तयार झाला पाहिजे. नंतर पूर्णपणे मिश्रण पहा गॅसवरून काढून घेतलं, थंड करून घेतलं आणि नंतर या पद्धतीने थोडे थोडे छोट्या छोट्या आकारामध्ये याचे पहा मस्त असे लाडू तयार करून घेतले. इथे तुम्ही याची बर्फी सुद्धा बनवू शकतात. या पद्धतीनं 1 नंबर लाडू होतात. जितके दिसायला दिसतात छान, त्याच्यापेक्षा टेस्टी सुद्धा भरपूरच होतात. आणि हे लाडू जर तुम्ही रोज सकाळी एक खाल्ला तर अजिबातच तुम्हाला सुद्धा थकवा जाणवणार नाही. इथे मी तोडून सुद्धा दाखवलेला आहे. अगदी ओठाने खाऊ शकाल एवढे मस्त आणि टेस्टी होतात. नक्की तुम्ही सुद्धा बनवा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.